आज आहे 29 जुलै 2025. आजचा व्ह्यू बघूया आपण. आज आपण थोडंसं गोल्ड पासून सुरुवात करूया. गोल्ड मध्ये काय काय चाललंय बघू. थोडासा टाइम फ्रेम मी मोठा घेतोय गोल्ड मधला. हां, गोल्ड मधला आपला व्ह्यू डाऊनचा होता, पण मी हा एक सपोर्ट दिलेला आहे गोल्ड मध्ये खालच्या साईडला, की गोल्ड जर इथून खालच्या साईडला ब्रेक होतोय तर गोल्डचा व्ह्यू आपला 3243 पर्यंतचा आहे. त्यामुळे गोल्डमध्ये थोडंसं कॉशियस राहा, लगेच डाऊन ट्रेंडला जाऊ नका. गोल्डला थोडेसे टॅम्पलेट्स अपसाईडला बनवू द्या. थोडक्यात असे टॅम्पलेट्स बनवून जर इथे कुठे एंट्री जर मिळते तर गोल्डमध्ये तुम्ही हे व्ह्यू ठेवू शकता. तोपर्यंत आता गोल्डचा व्ह्यू तसा ठेवू नका. डायरेक्ट डाऊन गोल्ड जाईल असं नाही, कारण का मध्ये एक व्यवस्थित सपोर्ट आहे. या सपोर्टने जर वर्क केलं तर मार्केट अपसाईडला जाईल. पण तुम्हाला जर गोल्डमध्ये जर एंट्री घ्यायची आहे तर ह्या लेवलला कुठेतरी जर तुम्हाला इथे कुठे प्राइस ॲक्शन दिसते बघायला मिळते तर तुम्ही इथे 100% तुम्ही एंट्री घेऊ शकता. ओके, आता तुम्ही गोल्डमध्ये डायरेक्ट एंट्री घ्या असं माझं अजिबात म्हणणं नाही, कारण का प्राइस ॲक्शन अजून माहिती नाही आहे बऱ्याच लोकांना, त्यामुळे गोंधळतात लोक. त्यामुळे प्लीज गोल्डमध्ये एंट्री घेताना थोडंसं कॉशियस राहा. ओके, गोल्डचा व्ह्यू आपला डाऊनचा आहे. गोल्डमध्ये क्लिअर कट डाऊन व्ह्यू दिसतोय. त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. त्याच्यानंतर आपण बघूया क्रूड ऑइलचा व्ह्यू बघूया. क्रूड ऑइलमध्ये मी सांगितलं होतं 5500ची लेवल येईल, पण क्रूड ऑइलने जे काही काल टॅम्पलेट्स बनवलेत त्या टॅम्पलेट्सनुसार क्रूड ऑइल आत्ता तरी खाली जाताना दिसत नाहीये. त्यामुळे क्रूड ऑइलमध्ये जो आपला व्ह्यू 5500चा होता तो थोडासा आपण स्टॉप करतोय. आत्ता क्रूड ऑइल जे आहे ह्या रेंजमध्ये अडकलेलं आहे. त्यामुळे क्रूड ऑइलमध्ये कुठलाही ट्रेड करायला गेलात, माझा अजूनही व्ह्यू क्रूड ऑइलचा डाऊन साईडचा आहे, पण कुठलाही ट्रेड आत्ता क्रूड ऑइलमध्ये करायला गेलात तर गोंधळामध्ये पडाल. आत्ता सध्या मार्केटचे जे क्रूड ऑइलचे जे टॅम्पलेट्स बनलेत हे डाऊन ट्रेंडचे बनलेत. त्यामुळे कालपर्यंत जे कालचा जो सपोर्ट मी सांगितला होता, की इथून परवा सांगितलं होतं मी, ह्या सपोर्टवरनं जर मार्केटने अपसाईडला टॅम्पलेट बनवलं तर हा एक सपोर्ट आहे. हा सपोर्ट जिथपर्यंत तुटत नाही तिथपर्यंत 5500 मध्ये क्रूड ऑइल खाली येणार नाही. हा एक लास्ट सपोर्ट आहे. पण ह्या सपोर्टवरनंच मार्केटने टॅम्पलेट अपसाईडचे बनवलं नाही, त्यामुळे क्रूड ऑइलमध्ये आत्ता कुठलाही व्ह्यू देऊ नका. हा एक लास्ट रेसिस्टन्स मार्केटने क्रूड ऑइलमध्ये दिलं नाही. ह्या रेसिस्टन्सला जर मार्केट एक लेवलला जर कुठेतरी प्राइस ॲक्शन बनवते आणि जर डाऊन साईडला येते तर परत क्रूड ऑइलचा जो व्ह्यू असेल हा आपला डाऊन साईडचा असेल. 5500 पर्यंत क्रूड ऑइल येईल असं मला अजूनही वाटतंय. त्यामुळे क्रूड ऑइलमध्ये ट्रेडिंग करताना थोडंसं कॉशियस राहा. आत्ता कुठलाही व्ह्यू बनवू नका. आत्ताचे जे व्ह्यू आहेत क्रूड ऑइलचे हे साईडवेज आहेत, त्यामुळे क्रूड ऑइलमध्ये मी आत्ता स्टॉप देतोय. ओके, नॅचरल गॅस तर मी 2-3 दिवस कुठलाही व्ह्यू देत नव्हतो, पण आज स्वतःचाच माझा व्ह्यू अपसाईडचा आहे. थोडंसं मी पॉज करतो. ओके, नॅचरल गॅसने एक जबरदस्त सपोर्टवरनं, हा एक सपोर्ट होता नॅचरल गॅसमध्ये, या सपोर्टवरनं जबरदस्त अप साईडला मोमेंटम दिलं नाही. नॅचरल गॅसचा माझा स्वतःचा ट्रेड पण चालू आहे, मी तुम्हाला दाखवतो लाईव्हमध्ये. नाही तर कोण म्हणतील सर फक्त व्ह्यू देतात, सरांचा स्वतःचा व्ह्यू आहे. सर स्वतः नाही, हे बघा नॅचरल गॅसमध्ये माझा स्वतःचा ट्रेड चालू आहे. मी तुम्हाला हे कशाला सांगू, आहे बघा 15 मिनिटाचं कॅन्डल्स आहे. मी इथे ट्रेड घेतला आहे, माझा जे स्टॉप लॉस आहे. आता माझा ट्रेड चालू आहे, माझं टार्गेट अपसाईडला आहे. हे लाईव्हमध्ये मार्केट चालू आहे बघा. आणि हा ट्रेड मी कुठेही बुलिश मोमेंटम आल्यावर घेतला नाही, बुलिश मोमेंटम यायच्या आधी घेतला आहे. आता हे प्रीमियमचा चार्ट आहे, 275चा कॉल ऑप्शन माझा चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर माझा स्वतःचा व्ह्यू नॅचरल गॅसचा अपसाईडचा आहे. नॅचरल गॅसमध्ये तुम्ही अपसाईडला जाऊ शकता. छोटासा स्टॉप लॉस ठेवा मित्रांनो, कारण का नॅचरल गॅसमध्ये तुम्ही लॉंग टर्मचा व्ह्यू पण ठेवू शकता अपसाईडला. लॉंग टर्मचा व्ह्यू एवढ्यासाठी सांगतोय मी मित्रांनो, कारण का लॉंग टर्मला तुम्हाला जर व्ह्यू ठेवायचा असेल तर मार्केटने एका लेवलवरनं जबरदस्त मोमेंटम दिलं नाही. हा एक स्टॉप लॉस ठेवा तुम्ही 269चा किंवा 270चा. त्याच्या खाली मार्केट जर येतंय तर मात्र नॅचरल गॅसमध्ये तुम्ही स्टॉप लॉस ठेवून द्या. पण माझा आता ओव्हरऑल व्ह्यू नॅचरल गॅसचा माझा अपसाईडचा राहील. नॅचरल गॅसचे व्ह्यू मी 3-4 दिवस देत नव्हतो, कारण का मला माहित होतं की नॅचरल गॅसमध्ये अजूनही क्लिअर डायरेक्शनमध्ये कुठेही नॅचरल गॅस नाहीये. आत्ता लगेच तुम्ही इथे एंट्री करायला जाऊ नका, कारण का तुम्हाला प्राइस ॲक्शन माहिती नाही आहे नॅचरल गॅसच्या. नॅचरल गॅसमध्ये हा एक इमिजिएट रेसिस्टन्स आहे, हा एक इमिजिएट रेसिस्टन्स आहे. या रेसिस्टन्सवरनं जर नॅचरल गॅस काहीतरी जर मोमेंटम देते तर नॅचरल गॅस थोडंसं खाली येऊ शकतं. मला वाटत नाही हा थोडंसं काम करेल, पण कसं आहे की तुम्हाला कळल्या पाहिजेत गोष्टी. उगाच काहीतरी करायचं आणि गोंधळ घालायचे ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही तुम्ही. ओके, त्याच्यानंतर नॅचरल गॅसचा व्ह्यू आपला झाला. आता आपण बिटकॉईनमध्ये बघूया. मी बिटकॉईनमध्ये सांगितलं होतं परवाच्या दिवशी, पण माझा व्ह्यू 1,21,000च्या आसपास बिटकॉईन येण्याचा आहे.
तर तुम्ही बिटकॉइनमध्ये थोडंसं ट्रेडिंग करताना कॉशियस राहा. बिटकॉइनने एक जबरदस्त मोमेंटम खालच्या साईडला दिली होती, पण त्याच्यासाठी आपण एक हे ठेवलं होतं. काय ठेवलं होतं की बिटकॉइनमध्ये की हा एक लास्ट सपोर्ट बिटकॉइनमध्ये राहील. या लास्ट सपोर्ट नंतर बिटकॉइनमध्ये जर ह्या लास्ट सपोर्ट तोडतोय तर बिटकॉइन खालच्या दिशेला येऊ शकतं. पण बिटकॉइनने ह्या लास्ट सपोर्टला कुठल्याही प्रकारचा तोडण्याचा प्रयत्न केला नाही. इथून डायरेक्ट बिटकॉइन वरच्या साईडला झालं. अजूनही माझा बिटकॉइनचा व्ह्यू अपसाईडचा आहे. बिटकॉइन कमीत कमी 1,20,000च्या वरती किंवा 1,21,000च्या वरती अपसाईडला येऊ शकेल. तर बिटकॉइनचा व्ह्यू आपला क्लिअर डायरेक्शनला अपसाईडचाच राहील अजूनही, कारण का जिथपर्यंत हा सपोर्ट बिटकॉइनमध्ये तोडत नाही, मी थोडंसं मोठं करतो, जिथपर्यंत हा सपोर्ट बिटकॉइनमध्ये तुटला जात नाही तिथपर्यंत बिटकॉइनचा व्ह्यू आपला अपसाईडचा राहील. ओके. त्याच्यानंतर एक मिनिट, बिटकॉइनमध्ये मी परवा पण सांगितलं होतं की ते एक शेवटचा सपोर्ट आहे. ह्या सपोर्टवरनं बिटकॉइन अपसाईडला जाऊ शकतो. हा जर तुटला तर मग मात्र बिटकॉइनचा व्ह्यू डायरेक्ट डाऊन साईडचा हा राहून जाईल. ओके. बिटकॉइन नंतर आज निफ्टी, सगळ्यात महत्त्वाची चर्चा करायची तर निफ्टी. मी नेहमी रोज ओरडत असतो की टॅम्पलेट्स बघायला सुरुवात करा. टॅम्पलेट्स जर तुम्हाला बघता येत नसतील, कळत नसतील, तर तुम्हाला टॅम्पलेट्सनुसार ट्रेडिंग करता येत नसेल तर बघा. मी काल क्लिअर कट सांगितलं होतं, परवापासून ओरडतोय मी, क्लिअर कट सांगितलं होतं की ही लेवल आधी निफ्टी तोडेल. ही लेवल होती निफ्टीची, मी सांगितलं होतं परवा की ही लेवल आहे निफ्टीची, ही 24,734ची लेवल आहे, ही निफ्टी तोडेल. ही लेवल तोडल्यानंतर मी हा एक रेसिस्टन्स दिला होता तुम्हाला, बघा इथे हा एक रेसिस्टन्स दिला होता तुम्हाला की या रेसिस्टन्स वरती चेक करा. या रेसिस्टन्स वरनं जर काय प्राइस ऍक्शन बनते तर अपसाईडला ट्रेड घेता येईल. त्याच्यानंतर मी इथे एक मार्किंग करून दिलं होतं 24,600ची लेवल, 24,600ची लेवल मी मार्क करून दिली होती. आणि कालचा व्हिडिओ माझा परत जाऊन 10 वेळा बघा. कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअर कट डायरेक्शन्स होती की जिथपर्यंत मार्केट 24,600च्या खाली ट्रेड करत नाही तिथपर्यंत तुम्ही डाऊन साईडचा व्ह्यू ठेवू नका. 24,600 एक्झॅक्ट फिगर सांगतोय, एक्झॅक्ट फिगर 24,600च्या खाली जर मार्केट गेलं तर तुम्हाला लास्ट सपोर्ट, तुम्ही 24,600च्या जर खाली मार्केट जात आहे तर तुम्ही मार्केटमध्ये डाऊन साईडला जाऊ शकता. मग मार्केट 24,500च्या पण खाली जाईल. पण 24,600ला मार्केट ओपन झालं आणि ओपन झाल्या मार्केटने ही ग्रीन कॅन्डल बनवलं आणि ही ग्रीन कॅन्डल बनवलं. आणि दुसरं मी सांगितलं होतं तुम्हाला, व्यवस्थित डायरेक्शन दिली होती की जर इथे ही लेवल मी मार्क करून दिली होती, जर मार्केट 24,700च्या वरती ट्रेड करायला लागलं तर मार्केटमध्ये एक जबरदस्त बुलिश मोमेंटम येऊ शकतं. माझे व्हिडिओ कालचे व्यवस्थित तुम्ही जाऊन बघा, व्यवस्थित बघा. आणि मी हे पण सांगितलं होतं की जर मार्केटने 24,700च्या वरती जर ट्रेड करायला सुरुवात केलं तर कमीत कमी मार्केट, मी सांगितलं होतं इथे, कमीत कमी मार्केट 24,780-85च्या वरती जाईल, हे मी सांगितलं होतं. म्हणजे माझा कालचा लाईव्ह व्हिडिओ जर कोणी बघितला असेल तर त्याला कळलं असेल की मी जे ट्रेड देतो रोज किंवा जे आपण अंदाज मानतो त्याच्यामध्ये मी सर्व क्लिअर सांगितलं होतं. कुठलाही ॲनालिसिस त्याने 24,600ची लेवल मार्क करून सांगितली नव्हती. प्रत्येक जण म्हणत होता 24,450च्या खाली एक चांगली सपोर्ट आहे, 24,500ला सपोर्ट आहे. पण मी कालपासून, मी परवापासून सांगतोय की 24,600च्या खाली जिथपर्यंत मार्केट ट्रेड करत नाही तिथपर्यंत मार्केटमध्ये अपसाईडची डाऊन साईडची मुवमेंटम येणार नाही. एक अपसाईडची मुवमेंटम वरच्या साईडला बनते हे मी सांगितलं होतं. आणि मी स्पेशली सांगितलं होतं उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, सेन्सेक्सच्या एक्सपायरीमध्ये बऱ्यापैकी अपसाईडला मोमेंटम येऊ शकता. आता इथे प्राइस ऍक्शन रीड करून ही 24,607ची लेवल कोणी ज्यांनी बघितली की याच्यावरती मार्केट ट्रेड करतंय, पण लगेचच जर कोणी एंट्री घेतली असेल, मी म्हणून सांगतो नेहमी सपोर्ट, रेसिस्टन्स किंवा लेवलवरती ट्रेड करताना तुम्हाला प्राइस ऍक्शन माहिती असल्या पाहिजेत. जर तुम्हाला प्राइस ऍक्शनचं नॉलेज नाहीये, नुसतं प्राइस ऍक्शन म्हणायचं नाही, प्राइस ऍक्शन म्हणण्यापेक्षा एम पॅटर्न, डब्ल्यू पॅटर्न नाही, तुम्हाला प्राइस ऍक्शन प्रॉपर, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा थोडक्यात सांगायचं झालं तर कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा माराबुजू कॅन्डल किंवा हॅमर कॅन्डल, ह्याला प्राइस ऍक्शन किंवा ह्याला हे म्हणत नाहीत. एक प्राइस ऍक्शन आपली प्रॉपर वेगळी असते. त्या प्राइस ऍक्शन नुसार इथे क्लिअर कट कालच कळलं होतं की कालच्या दिशेलाच, कालच्या ह्यालाच कळलं होतं की हा मार्केट ह्या सपोर्टला रिस्पॉन्स नाही दिलं नाही, पण इथे मार्केटने एक लेवल बनवलं नाही. त्यामुळे माझे कालची व्हिडिओ बघून जा की जर 24,706ला मार्केट अपसाईडला जर मुवमेंट देते
तर मार्केट एक जबरदस्त मोमेंटम अपसाईडला देऊ शकते आणि त्यानुसार मार्केटने एक जबरदस्त अपसाईडला मोमेंटम दिलं. मी तुम्हाला थोडंसं 1 मिनिटात दाखवतो. 1 मिनिटात मार्केटने एवढं जबरदस्त टॅम्पलेट्स बनवलं की टॅम्पलेट्स बनण्यासारखं म्हणजे बघण्यासारखं आहे. कोणी लहान शाळेतला मुलगा रीड करू शकेल हे टॅम्पलेट्स. हे बघा, 1 मिनिटाच्या मोमेंटमला मार्केटने टॅम्पलेट्स बनवलं, वर गेलं आणि क्लिअर डायरेक्शनला मार्केट गेलंय. क्लिअर डायरेक्शनला हे क्लिअर टॅम्पलेट्स आहे. हे टॅम्पलेट्स मार्केटमध्ये अपसाईडला जाताना एक रेग्युलर व्यवस्थित बनतात. आता तुम्ही जर उद्याचा व्ह्यू बघाल तर मार्केटमध्ये मी पुन्हा तुम्हाला उद्याचा व्ह्यू देतो. उद्याच्या व्ह्यू मध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्केटमध्ये, एक मिनिट, काय आलं, नेटवर्कचा थोडा इश्यू आहे. एक मिनिट, नेटवर्क गेला. एक मिनिट, वायफाय थोडंसं कनेक्ट डिस्कनेक्ट होतं त्याच्यामुळे गडबड होते. ओके, सॉरी. हे बघा, मार्केटने कुठलीही बुलिश मोमेंटम दिलं याचा अर्थ मार्केटने डायरेक्शन बदललं नसं होत नाही. मार्केटचं डायरेक्शन बदलायला थोडासा अजून वेळ आहे. मार्केटने जर ही लेवल क्रॉस केलं, मी परत सांगतोय, मार्केटने जर ही लेवल क्रॉस केलं तर मार्केट अप डायरेक्शनला जाऊ शकतं. मी परत सांगतोय, जाऊ शकतं, जाईलच असं नाही. परत सांगतोय, जाऊ शकतं. दुसरी गोष्ट, मार्केटने ही लेवल क्रॉस केलं उद्या तर लगेचच्या लगेच बुलिश साईडला बसू नका. मार्केट एक रिट्रेसमेंट घेईल आणि रिट्रेसमेंटवरनं अपसाईडला जर टॅम्पलेट्स बनवत असेल मार्केट तर मार्केट 100% अपसाईडला जाईल. पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर मार्केटमध्ये सगळ्यात महत्त्वाची जर काय कुठली गोष्ट असेल तर मार्केटमध्ये ही लेवल क्रॉस करणं उद्यासाठी आहे. 24,890 जर मार्केट उद्या क्रॉस करतंय आणि जर 24,890 क्रॉस केल्यानंतर मार्केट जर एक डाऊन साईडला मोमेंटम देतंय तर डाऊन साईडला परत तुमच्याकडे एक जबरदस्त सपोर्ट राहील. मी दाखवतो तुम्हाला परत. हा एक जबरदस्त सपोर्ट आहे डाऊन साईडला. ह्या सपोर्ट वरती जर काही प्राइस ऍक्शन बनते म्हणजे थोडक्यात मार्केट अपसाईडला ही वरती क्रॉस करते आणि कॅन्डल क्लोज होते. 15 मिनिटाची कॅन्डल किमान वरती क्लोज व्हायला पाहिजे. जर 15 मिनिटाची कॅन्डल किमान वरती क्लोज झाली तर मात्र लगेच अपसाईडला जाऊ नका. एक मार्केट रिट्रेसमेंट घेऊ शकतं आणि रिट्रेसमेंट घेऊन जर इथे काही प्राइस ऍक्शन बनते, इथे जर प्राइस ऍक्शन बनते, परत सांगतोय, इथे जर प्राइस ऍक्शन बनते तर मार्केटमध्ये एक अपसाईडला परत मोमेंटम येऊ शकतं. ह्या गोष्टी माझ्या लक्षात ठेवून द्या. तुम्हाला कसं असतं की आपण कुठल्याही गोष्टीमध्ये प्रिडिक्ट करून म्हणजे थोडक्यात मी उद्या बसतोय की मला मार्केट अपसाईडलाच जायला पाहिजे, मी उद्या असं धरून चालू की मार्केट डाऊन साईडलाच जायला पाहिजे, तर तसं नसतं मित्रांनो. माझा विषय लक्षात घ्या की मार्केटला ज्या डायरेक्शनला जायचंय त्या डायरेक्शनलाच मार्केट जाणार आहे. पण मार्केट एक टॅम्पलेट्स नावाची गोष्ट असते. म्हणजे मार्केट रोज स्वतःचे टॅम्पलेट्स बदलतात. जर तुम्हाला टॅम्पलेट्स रीड करायचं स्किल नसेल, जर त्याचं ट्रेनिंग तुम्हाला नसेल, अख्ख्या यूट्यूबमध्ये जाऊन बघा. अख्ख्या यूट्यूबमध्ये टॅम्पलेट्स कशी बनतात कोणी नाही शिकवत. तुम्हाला हजारो प्रकारच्या स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये शिकवल्या जातात, हजारो प्रकारच्या. पण ऍक्च्युअल मार्केटमध्ये रोजचा व्ह्यू कसा ठेवायचा, स्पेशली इंट्राडे साठी, मी परत सांगतोय, इन्व्हेस्टमेंट साठी नाही. जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहेत, ज्यांनी कुठले शेअर बाय करून ठेवलेले आहेत, त्यांच्यासाठी हा व्ह्यू नाही. स्पेशली इंट्राडे साठी, ज्यांना मार्केटमधली टॅम्पलेट्स रीड करता येत नाहीत, अख्ख्या यूट्यूबला जाऊन तुम्ही सर्च करा आणि काय करायचंय ते करा. तुम्हाला कोणी रोजचे टॅम्पलेट्स नाही शिकवत. तुम्हाला स्ट्रॅटेजी शिकवतील, EMI शिकवतील, तुम्हाला RSI शिकवतील, तुम्हाला बॉलिंजर बँड शिकवतील, तुम्हाला हजारो पद्धतीचे व्हिडिओ मिळतील, पण मार्केटचे टॅम्पलेट्स कसे रीड करायचे कोणी नाही शिकवणार. ज्याला मार्केटचे टॅम्पलेट्स रोजचे इंट्राडेचे जर रीड करता येत असेल तरच तो मार्केटमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो, अन्यथा तो मार्केटमध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. हे माझं वाक्य लिहून ठेवा. आज धरून चला की मार्केटला अपसाईडला जायचं होतं. परवापासून मी सांगतोय की मार्केटला अपसाईडला एक मोमेंटम जबरदस्त येऊ शकते. मार्केटचं एक अपसाईड मोमेंटम बनते. सगळ्यांची टार्गेट 24,500च्या खाली होती. 24,450 ला एक सपोर्ट आहे. 24,000, नो डाऊट मित्रांनो, मार्केट उद्या 24,500च्या पण खाली जाऊ शकेल. पण उद्याचे टॅम्पलेट्स इंट्राडेचे वेगळे बनतील. उद्याचे टॅम्पलेट्स रीड करून उद्याच्या टॅम्पलेट्स वरती ट्रेड करणं हा उद्याचं स्किल असेल, आजचं नाही. आजचे टॅम्पलेट्स मी रीड केले, आजच्या टॅम्पलेट्स वरती मी ट्रेड घेतला, आजच्या टॅम्पलेट्स वरती मला प्रॉफिट झालं, हे माझा आजचा विषय झाला.
जेव्हा तुम्ही कधी इंट्राडे मध्ये ट्रेडिंगला बसता, जेव्हा कधी तुम्ही इंट्राडे मध्ये ट्रेडिंगला बसता, त्यावेळेला त्या दिवसाचे टेम्पलेट्स वेगळे असतात. हसतात कोण माहितीये? जे फक्त सपोर्ट आणि रेसिस्टन्स ह्या दोन गोष्टी घेऊन ट्रेडिंगला बसतात, किंवा जे फक्त EMI बेस घेऊन ट्रेडिंगला बसतात, किंवा जे फक्त RSI बॉलिंजर बँड ते घेऊन बसतात, किंवा कोणी एक माणूस जो स्ट्रॅटर्जी घेऊन मार्केटला बसतो, की त्याची स्ट्रॅटर्जी ठरलेली आहे, त्याची स्ट्रॅटर्जी ठरलेली आहे, त्याची स्ट्रॅटर्जी ठरलेली आहे. असं झालं तर असं होईल, असं झालं तर असं होईल, हॅमर बनली तर हे होईल, बॉलिंग आपलं दुसरी कुठली कॅन्डल बनली तर हे होईल. वेगवेगळ्या फलाना फलाना भरपूर काय काय YouTube मध्ये दाखवतात, ते बनलं तर असं होईल, ते बनलं तर तसं होईल. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा इंट्राडे मध्ये बसता ना, तेव्हा इंट्राडे मध्ये तुमचे पिक्चर क्लिअर पाहिजेत. इंट्राडे मध्ये तुम्ही रोज कुठलाही प्रेडिक्शन घेऊन बसू शकत नाही. इंट्राडे मध्ये तुम्हाला बसायचं आहे, तर इंट्राडे मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचे टॅम्पलेट्स वाचवू शकतात, आणि टॅम्पलेट्स तेव्हाच वाचवू शकतील ज्या वेळेला तुम्हाला टॅम्पलेट्सचं नॉलेज असेल. जर तुमच्याकडे टॅम्पलेट्सचं नॉलेज नाहीये, तर तुम्ही टॅम्पलेट्स रीड करू शकत नसाल, तर तुम्ही इंट्राडे मध्ये भले एक दिवस प्रॉफिटला बसाल, 2 दिवस प्रॉफिट मध्ये याल, तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी लॉसेस व्हायला परत सुरुवात होती. कन्सिस्टन्सी प्रॉफिट तुम्ही इंट्राडे मध्ये जर तुम्हाला टॅम्पलेट्स रीड करता येत असेल, आणि जर तुम्हाला सपोर्ट अँड रेसिस्टन्स वरची प्राइस ऍक्शन माहित असेल, तरच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता, नाही तर सक्सेसफुल होऊ शकत नाही. आज हजारो असे स्टुडंट आहेत ज्यांना फक्त ट्रेंड लाईन माहितीये, ज्यांना हॉरिझॉन्टल लाईन माहितीये, ज्यांना ट्रेंड लाईन माहितीये, त्यांना वेज पॅटर्न माहितीये, त्यांना डब्ल्यू पॅटर्न माहितीये, त्यांना एम पॅटर्न माहितीये. हे पॅटर्न घेऊन ते लोक मार्केटमध्ये बसतात, भरपूर पैसे उडवतात, भरपूर ह्याच्यामध्ये लॉस होतात, आणि मग शेवटी मार्केटला दोष देतात की मार्केट फक्त एक जुगार आहे आणि मार्केटमध्ये पैसे कमवता येत नाहीत, असं करून बसतात आणि मार्केटमधून निघून जातात. शेवटी खिशातले सगळे पैसे जातात आणि शेवटी मार्केट सोडायची वेळ येते. असं करू नका मित्रांनो. पूर्ण एज्युकेशन घ्या. मी परत सांगतोय की आपलं ट्रेनिंग फक्त नॉलेज देण्यासाठी आहे, रिअल मनी लावून ट्रेड करण्यासाठी नाही. तुम्ही रिअल मध्ये ट्रेड करायचं असेल, तुमचा कोण सेबी रजिस्टर्ड अनालिसिस असेल, त्याला भेटा, त्याचा सल्ला घ्या, आणि त्याच्या सल्ल्यानुसार तुम्ही रिअल मनी किती इन्व्हेस्ट करायचा आहे, किती स्टॉप लॉस ठेवायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे सगळं तुम्ही ठेवा. माझा चॅनल जो आहे हा तुम्हाला रिअल नॉलेज देण्याचा आहे. तुम्हाला मार्केटमधले ट्रॅप्स कळले पाहिजेत, तुम्हाला मार्केटमधल्या प्राइस ऍक्शन कळल्या पाहिजेत, तुम्हाला मार्केटमधली टॅम्पलेट्स कळली पाहिजे, त्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रिडिक्ट करता आल्या पाहिजेत. मी परवापासून सांगतोय की मार्केटमध्ये जर मी तुम्हाला कुठला सपोर्ट अँड रेसिस्टन्स दाखवतोय, तर तो वर्क तेव्हाच करेल जेव्हा तुम्हाला मार्केटमधले टॅम्पलेट्स माहिती असतील, किंवा मार्केटमध्ये सपोर्ट अँड रेसिस्टन्स वरची प्राइस ऍक्शन माहिती असेल. जर तुम्हाला त्या दोन्ही गोष्टींचं कुठलंही नॉलेज नसेल, तर तुम्ही मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करू शकत नाही. हे माझं क्लिअर कट डायरेक्शन आहे तुम्हाला. ठीक आहे, जाऊ दे आता. ह्याच्यामध्ये बघा, मी क्लिअर सांगितलंय, जर मार्केट उद्या ही लेवल क्रॉस करते तर एक डाऊनफॉल येऊ शकतो, थोडाफार का होईना. जर आला डाऊनफॉल तर ह्या लेवल मार्क करून ठेवा. दुसरी गोष्ट, दुसरं टॅम्पलेट बनवू शकतं, ही लेवल क्रॉस केल्यानंतर मार्केटमध्ये हळूहळू 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 वरच्या साईडला बाईंग येऊ शकतं. जर वरच्या साईडला बाईंग येतंय, तर मार्केटमध्ये एक अजून एक अशा प्रकारचा रेसिस्टन्स बनलेला आहे जिथून मार्केट डाऊनला जाऊ शकतं. तर हा एक रेसिस्टन्स बनलेला आहे. त्याच्यावरती जर तुम्ही बघाल तर हा एक रेसिस्टन्स बनलेला आहे. हे मार्केटचे माझे उद्याची व्ह्यू आहे. या दोन्हीकडे तुम्ही, हा एक रेसिस्टन्स आहे, हा एक रेसिस्टन्स आहे, दोन्ही रेसिस्टन्स आहे, सॉरी, हा एक रेसिस्टन्स आहे, हा एक रेसिस्टन्स आहे, आणि हा एक सपोर्ट आहे. दोन्ही प्रकारे आहे. उद्या मार्केट अशा सिच्युएशनला आहे की उद्या मार्केट अपसाईडला पण मूव्ह करू शकतं, डाऊन साईडला पण मूव्ह करू शकतं, दोन्ही साईडला मूव्ह करू शकतं. कारण का रेसिस्टन्स पण वरच्या साईडला आहे आणि सपोर्ट पण खालच्या साईडला आहे. म्हणजे मधली जी गॅप आहे ही गॅप मोठी आहे. आणि दुसरा महत्वाची गोष्ट, की उद्या बुधवार आणि परवा आहे गुरुवार. परत मी सांगतोय, उद्या आहे बुधवार आणि परवा आहे गुरुवार. तर मार्केट ह्या दोन्ही सपोर्ट आणि रेसिस्टन्स मध्ये सँडविच पण होऊ शकतं. मी परत सांगतोय, सँडविच पण होऊ शकतं. तुमचे सगळे प्रीमियम डिके जाईल. कारण का, इथून ज्या लोकांनी सेल केलेला आहे आणि इथून ज्या लोकांनी बाय केलेला आहे, ते हेच विचार करतील की मार्केटला इथपर्यंत जाऊ द्यायचं नाही आणि मार्केटला इथपर्यंत जाऊ द्यायचं नाही. जे मोठे सेलर्स आहेत, ऑप्शन सेलर्स आहेत, त्यांचा एकच फोकस असेल की मार्केटला सँडविच करायचं बुधवार आणि गुरुवार. शुक्रवार पासून परत क्लिअर डायरेक्शन मिळेल.
त्यामुळे बुधवार आणि गुरुवार ट्रेड करताना थोडंसं कॉशियस राहा. मार्केट साइडवेज होण्याचे चान्सेस आहेत. एक अपसाईडला मोमेंटम चांगली आलेली आहे, एक डाऊन साईडला चांगली मोमेंटम आलेली आहे. मध्ये मार्केट सँडविच होऊ शकतं, कारण का ही रेसिस्टन्स लेवल वरची आहे आणि सपोर्ट लेवल खालची आहे. ह्या दोन्हीमध्ये जर काय असेल तर मी थोडंसं तुम्हाला अपसाईड एका थोड्या मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन मी जरा बघतो. एक मिनिट. उद्या आणि परवा तोच प्रॉफिट कमवू शकेल जो मार्केटमध्ये टेम्पलेट्स रीड करू शकेल. मला स्ट्रॉंग वाटते मित्रांनो, ही 24,890 ची लेवल वरती क्रॉस होईल. जर कोण हा सपोर्ट म्हणत असेल तर मला सपोर्ट नाही वाटत आहे. ही वरची लेवल क्रॉस होईल. मे बी मार्केट गॅप अप गॅप डाऊन होईल, काही माहित नाही. पण हा एक सपोर्ट आहे आणि हा जर रेसिस्टन्स तुम्ही मानत असाल तर ही वरची लेवल थोडी क्रॉस होईल असं मला क्लिअर कट डायरेक्शन वाटतंय. जर कोण आता मला माहिती नाही कोण काय वापरतं, कोण काय नाही वापरत. माझ्या अंदाजाने मार्केट थोडंसं 25,000च्या वरच्या साईडला अपसाईडला मोमेंटम द्यायचा उद्या प्रयत्न करेल. उद्या किंवा गुरुवारपर्यंत प्रयत्न करेल. पण मार्केट जर उद्याचे टॅम्पलेट्स परत रीड करावे लागतील. मी परत सांगतोय, उद्याचे टॅम्पलेट्स परत रीड करावे लागतील. मार्केट जर इथूनच खाली आलं तर थोडंसं इथून एक अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करेल. मी परत एक टॅम्पलेट तुम्हाला सांगतोय. जर मार्केट गॅप डाऊन जर ओपन झालं, असं होणार नाही जनरली, मार्केट अपसाईडलाच ओपन होईल, गॅप अपच ओपन होईल. तरी पण सांगतोय गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केट थोडासा हे टॅम्पलेट बनवायचा प्रयत्न करेल. मार्केट जर गॅप अप ओपन झालं तर परत सांगतोय गॅप अप ओपन झाल्यावर मार्केट ही लेवल गाठेल. माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, ही लेवल गाठेल. आता इथे काय प्राइस ऍक्शन बनवेल ते थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तिथे प्राइस ऍक्शन जर तुम्हाला माहित नसेल काय बनवते तर तुम्हाला रेसिस्टन्स आहे म्हणून डायरेक्ट सेल करायला जाऊ नका. मी परत सांगतोय, रेसिस्टन्स आहे म्हणून सेल करायला जाऊ नका. उद्याचे टॅम्पलेट्स मार्केट कुठे ओपन होतोय आणि पहिल्या 15-20 मिनिटांमध्ये टॅम्पलेटचं पिक्चर क्लिअर होईल. तर ही लेवल नेहमी लक्षात ठेवून द्या. ह्या लेवलच्या ना खाली ना वरती थोडंसं ट्रेड करणं अवॉइड करा. 24,890 ची जर वरची लेवल क्रॉस होते तर मार्केट अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करेल आणि जर 24,890 ची जर लेवल क्रॉस नाही करत आहे तर माझं असं स्ट्रॉंग मत आहे की मार्केट साईडवेज व्हायचा प्रयत्न करणार. हे टॅम्पलेट्स माझे लक्षात ठेवून द्या. ओके. दुसरी गोष्ट, माझं जर व्हॉट्सअप चॅनल तुमच्याकडे असेल, सॉरी यूट्यूब चॅनल जर तुमच्याकडे असेल तर यूट्यूब चॅनल माझा तुम्ही जी मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती लिंक पाठवतो त्याला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब कंपल्सरी करून ठेवा मित्रांनो. जर सबस्क्राईब नाही करत आहेत तर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत जाणार नाहीत. नोटिफिकेशन ऑल करून ठेवा. लाईक करा असं नाही, तुम्हाला योग्य वाटलं तर लाईक करा. शेअर करा असं नाही, तुम्हाला योग्य वाटलं तर शेअर करा. माझा काही तो बिझनेस नाही आहे. हे सगळं आपण एज्युकेशन पर्पज चालवत आहे. ओके. तर निफ्टीमध्ये बघा, निफ्टीमध्ये मार्केटचा ओव्हरऑल व्ह्यू जो आहे हा आत्ता तरी जिथपर्यंत 24,500 क्रॉस होत नाही डाऊन साईडला तिथपर्यंत डाऊन साईडचा आत्ता तरी व्ह्यू नाहीये. आत्ता व्ह्यू एवढाच आहे की उद्या ह्या लेवलवरती फोकस आहे. ह्या लेवलवरनं काय होतंय त्याच्यावरती फोकस आहे. उद्या ह्या लेवलवरनं काय टेम्पलेट बनतायत त्याच्यावरती फोकस राहील. ओके. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. जर काही शंका असेल, कोणाला जर काही माझे क्लासेस जॉईन करायचे असतील तर या नंबरला कॉल करा. दुसरी गोष्ट, मी कुठलंही पेमेंट ऑनलाईन घेत नाही. त्यामुळे माझ्या नावाने जर कोण ऑनलाईन पैसे मागत असतील तर कृपा करून देऊ नका. कुठल्याही प्रकारचे जर कोणी रिअल मनीमध्ये ट्रेड करत असेल तर त्याला जबाबदार मी नसेन. माझा चॅनल फक्त एज्युकेशन पर्पज आहे. जर कोणाला शिकायचं असेल मार्केटमध्ये तर या नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाका. बाकी माझा कुठलाही टेलिग्राम चॅनल नाही आहे. ओके. इंस्टाग्राम, फेसबुक या कुठल्याही गोष्टींवरती मी असलं काही टाकत नाही आत्ता तरी. त्यामुळे आत्ता त्या गोष्टी तिकडनं जर काय येत असेल लिंक बिंक कुठली तर ओपन करू नका. माझे फक्त यूट्यूबला व्हॉट्सअप व्हिडिओच्या लिंक जातात, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता, प्रिडिक्शन्स बघू शकता. परत बघूया आपण एकदा. हे निफ्टीचा व्ह्यू झाला. बिटकॉइन मी सांगितलंय, माझा बिटकॉइनचा व्ह्यू 1,21,000 1,20,000च्या आसपास आहे. नॅचरल गॅसमध्ये तुम्हाला मी सांगितलंय की नॅचरल गॅसमध्ये अपसाईडची मोमेंटम आहे. 269च्या खाली स्टॉप लॉस आहे. वरच्या साईडला अपसाईडची मोमेंटम मला नॅचरल गॅसमध्ये क्लिअर कट दिसते. क्रूड ऑइलमध्ये मी सांगितलंय की क्रूड ऑइलमध्ये थोडंसं डायरेक्शन क्लिअर नाही आहे. क्रूड ऑइलमध्ये ट्रेड करायला जाऊ नका. ओके. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.